पॅरेंट्स, आपल्यासोबत असं कधी झालंय का की आपल्या मुलाला खूप दिवस झाले सर्दी, खोकला, ताप किंवा ॲलर्जी किंवा खूप सिव्हिअर रॅश अशी लक्षणं होती, पण त्यानंतर एक औषध घेतल्यानंतर ही लक्षणं चटकन मॅजिकसारखी बरी झाली? तर लक्षात घ्या, अशा औषधांमध्ये स्टिरॉइड्स असू शकते. स्टिरॉइड्स हा असा क्लास ऑफ ड्रग आहे जो बॉडीमधलं इन्फ्लामेशन खूप पटकन बरं करतो. स्टिरॉइड ॲज ड्रग्स हे वाईट नाहीत, रॅदर काही अस्थमा, सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन्स, ऑटोइम्युन डिसीजेस, किडनीचे आजार अशा दुर्धर आजारांमध्ये स्टिरॉइड हे लाईफ सेव्हिंग असतात. पण प्रॉब्लेम अशा वेळेला येतो जेव्हा आपले रुटीन सर्दी खोकल्यांची औषधं किंवा रुटीन ॲलर्जीची औषधं किंवा क्रीम्स याच्यामध्ये स्टिरॉइड्स हे हिडन एजंट्स म्हणून वापरले जातात, किंवा पालक कधी कधी स्वतः ही औषधं लक्षात ठेवून मेडिकलमधून ही औषधं पुन्हा पुन्हा विकत आणून साध्या साध्या आजारांसाठी वापरतात. एक लक्षात घ्या की स्टिरॉइड्स हे जर विदाऊट प्रिस्क्रिप्शन सारखे सारखे वापरले गेले तर याचे आपल्या मुलाच्या हेल्थवरती प्रचंड दुष्परिणाम होऊ शकतात. लॉंग टर्म स्टिरॉइड यूजमुळे आणि अनरेग्युलेटेड यूजमुळे मुलांची इम्युनिटी रॅदर कमी होते, मुलांची हाडांची ठिसूळता वाढते, हाडं आणि मसल्स वीक होतात, मुलांना सारखं सारखं थकवा येणे, पोटामध्ये त्रास होणे असे साईड इफेक्ट्स दिसतात. तसेच मुलांची ब्लड शुगर वाढू शकते, मुलांच्या डोळ्यावरती दुष्परिणाम होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्टिरॉइड्सच्या ओरल यूजमुळे आपल्या मुलांच्या अंतर्गत जे शरीरातील हार्मोन्स असतात त्याचा इम्बॅलन्स खूप मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे इथून पुढे आपण जर कुठलं औषध मुलांसाठी वापरत असाल आणि त्याच्यामध्ये जर हे कंटेंट्स आपल्याला दिसले तर प्लीज अशी औषधं ताबडतोब थांबवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषधं पुढे चालू ठेवा. तसेच ही औषधं जर सुरू केलेली असतात तर ही पटकन बंद करता येत नाहीत, त्यामुळे पण मुलांच्या हेल्थला धोका असतो. त्यामुळे ही जर औषधं जर ऑलरेडी सुरू केलेली असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती स्टेप बाय स्टेप डोस कमी करूनच बंद केली पाहिजे.